अहिल्यानगर जिल्ह्यातीलच मिनी कोकण म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अकोले या तालुक्याची सध्या ही दयनीय परिस्थिती आहे। भंडारदऱ्याच्या वरती असणारी 9 गावं या ठिकाणी आजही सरकारी योजना असतील आणि सरकारी कर्मचारी अधिकारी असतील हे वेळेवरती पोहोचत नाहीत। अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचं भात हे मुख्य पीक आहे। या पिकावरच आदिवासी बांधवांचं दिनचर्या सुरू असते। पूर्वी पारंपरिक पद्धतीने भात लावणीची लागवड केली जायची आणि अद्यापही तशाच पद्धतीने ही लागवड होतीये। यात मोठ्या प्रमाणात बियाणं, मजूर, रासायनिक खतं आणि औषधांचा खर्चही आता वाढत चाललाय। भात शेती करणं हे आता खर्चिक होऊ लागलंय। त्याच्या बदल्यात उत्पन्नाच्या बाबतीत मात्र ते तोट्याचं होत चाललंय। एकरी सरासरी 10 ते 12 क्विंटल उत्पन्न मिळतं। जमीनही रासायनिक खताच्या अतिवापरानं खराब होत चालली आहे। मात्र यात जर निसर्गानं अवकृपा केली तर हातचा घासही निघून जातो। अशीच काहीशी परिस्थिती अकोले तालुक्यातील साम्रज या ठिकाणी झाली आहे। भात लावणी करत असणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही बातचीत केली तर त्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आमच्या भात पिकाला कुठल्याही दराचा हमी भाव नाहीये। अतिप्रमाणात पाऊस झाल्यानंतर या शेतीचं मोठं नुकसान होतं। त्याचे पंचनामे देखील वेळेवर होत नाहीयेत। लोकप्रतिनिधींचं देखील आमच्याकडे दुर्लक्ष होतं। आमच्या अडीअडचणी लोकप्रतिनिधी समजून घेत नाहीयेत। आमच्या भागामध्ये अद्यावत असं कुठलंही एखादं दवाखाना उपलब्ध नाहीये। आमची मुलं शिकली आहेत पण त्यांना रोजगार नाहीये याची खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आणि ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे आणखीही पंचनामे झालेले नाहीयेत त्यांचे पंचनामे होतील का हे पाहणं, प्रत्येक माणसाला ज्या सुविधा सेवा दिल्या पाहिजेत त्या सेवा या बांधवांपर्यंत देखील पोहोचतील का हे पाहणं फार महत्वाचं आहे। प्रतिनिधी प्रियांका पाटील शेके, न्यूज मॉल 18 अकोले। तुमच्याकडे शाळाची परिस्थिती कशी हो? शिकवतात का मुलांना चांगलं? झेडपीला चांगलं शिकवतात। शिक्षणाच्या बाबतीत एक नंबर आहे ना? सरकारच्या योजना येतात सगळ्या येतात। काही येतही नाही, काही येतात, काही येतही नाही। आमच्यापर्यंत पोहोचत नाही। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत। आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।